गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भवादिदं त्रिगुणहीनं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगवद्धारक जगत्पते जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचाधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार निहाता अजनिर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकारमाकाश वासं भजेऽहम्। श्रीअनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। संपूर्ण या बारा महिन्यातील अतिपवित्र मास आणि महिना म्हणून श्रावण महिना मानला जातो। मी मागच्याही गुरुवारी श्रावण महिन्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली आणि आजच्या या पावन पवित्र दिवशी आज बृहस्पती जयंती, संत नरहरी महाराजांची जयंती। जे बृहस्पतींचा जन्म झाला ते बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु आणि गुरुवारी आज त्यांच्या जयंतीचा दिवस आला म्हणजे महत्भाग्याची गोष्ट। सगळ्या देवांचे गुरु म्हणजे बृहस्पती आणि ग्रह मालिकेतील सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजेच गुरु। जन्मलग्न कुंडलीमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार गुरु बल जर का राशीला असेल तर मात्र सगळं काही उत्तम चालतं। काही गंमत आहे पहा, कुंडलीमध्ये जर का राशीला गुरुबल नसेल तर राशी नीट चालत नाही आणि जीवनात गुरु नसेल तर त्याचं जीवन सुरू होत नाही। असे आणि म्हणून सगळ्यात अगोदर प्रथमतः बृहस्पतींच्या चरणी साष्टांग कोटी कोटी पाठ करून श्रावण मास चालू आहे। प्रत्येकाच्या घरी अनेक प्रकारचे नानाविध प्रकारचे पारायण सोहळे चालू आहेत। आता या महिन्यामध्ये सर्वात जास्त पारायण सोहळा प्रत्येकाच्या घरी आठवणीने करतात तो म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण। बरेच वर्ष लोक पारायण करतात पण नक्की काय हे अजून त्यांना कळलं नाही। नियम ठरलेला असतात पारायणाचे रथाचे नियम मात्र चांगले पाळतात, व्रतस्थ राहतात। आणि या शिवलीलामृत पारायणाच्या ग्रंथामध्ये अवघे 14 अध्याय आणि गंमत अशी आहे, गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय। गुरुचरित्र आणि शिवलीलामृत पारायण या दोन्ही ग्रंथामध्ये एक अध्याय समान आहे। एवढं कोणी टेक्नॉलॉजी लावत नाही वाचणारी लोक, त्यांच्या डोक्यात एवढंच ही पान संपतंय का नाही, ही पान संपतंय का नाही,
काही काही तर पारायण करते अशा आहेत, पुढचा अध्याय वाचायच्या आधी पानं मोजून घेतात किती येते, म्हणजे पुढचं उरकाय बरं एवढे एखादा मिस कॉल आला तर आपलं. मी बऱ्याचदा पारायणाला बसलेल्या लोकांच्याकडे फार बारकाईने लक्ष असतं माझं. पारायण करताना काही लोक अध्याय पुढचा वाचायच्या अगोदर पहिला अध्याय वाचायचा तो किती हे पानं पलटून बघतात. ते चुकीचं आहे. काही लोक तर पारायणाला बसल्यानंतर पानाला पान लावून 2-4 पानं उलटून वाचतात, आणि काही लोकांना पानच सुटत नाहीत म्हणून धोका लावून ग्रंथाला पानं सोडतात. मला अजून कळलं नाही काय या मृत्यू लोकात महानग असतील. देवाच्या ग्रंथाला धोका लावतात म्हणजे आमच्यासारख्याची काय गरज आहे. काही सवयी पारायण करताना सांभाळल्या पाहिजेत. नियम नुसते वाचून उपयोग नाही, नियम त्याचे पालन करणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांनी दोन्ही ग्रंथ वाचलेले, पारायण अनेक झालेली आहेत, पण शोकंतिका एकाच गोष्टीच्या की कळलं काहीच नाही. आणि जुनी म्हण आहे फार प्रचंड सुंदर, अर्थाविना पोथी आणि नाकाविना मोती. ऐक नाही, ते काय नाही, ते दोन्ही चालूच आहे, म्हणी राहिल्याच नाहीत. पण महाराज या दोन्हीही पावन पवित्र ग्रंथांमध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर शिवलीलामृत ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 11 आणि गुरुचरित्रातला अध्याय क्रमांक 33 रुद्राक्ष महिमा म्हणून एक अध्याय आहे. त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे, प्रचंड सुंदर वर्णन केलेलं आहे. तो अध्याय वाचल्यानंतर मी बारकाईने बऱ्याच वर्ष वाचत हे पारायण चालू होते. आज मात्र माझ्या लक्षात आलं की दोन्हीही ग्रंथांमध्ये एकच अध्याय कशासाठी घेतला असावा, त्या अध्यायाचं महत्व काय, त्याचं वर्म काय, आणि बारकाईने विचार केला तर दोन्हीही लेखक वेगळे, दोन्हीही लेखक वेगळे. शिवलीलामृत ग्रंथ पारायणाचे लेखक वेगळे आणि इकडे गुरुचरित्राचे लेखक वेगळे. दोन्हीही कवित्व करणारे सायनदेव आणि श्रीपाद हे दोन्ही वेगवेगळे. दोघांच्याही काळामध्ये प्रचंड मोठा अंतर आहे, प्रचंड मोठा अंतर आहे. पण तरीही एक लक्षात आल्यानंतर गोष्ट, शिवलीलामृत ग्रंथामध्ये 11वा अध्याय आणि गुरुचरित्रातला 33वा अध्याय समान का? मग त्याच्यामध्ये ते अध्याय जर का तुम्ही बारकाईने वाचला तर तुम्हाला त्याचं महत्व कळतं. पण ओवीबद्ध मराठी असल्यामुळे, ओवीबद्ध मराठी असून सुद्धा फारसा अर्थ काही लक्षात येत नाही. आपलं बोट ठेवायचं ज्यांच्या गेली असं अशी जर गाडी तुम्ही पळवली तर रोडला अशीच गाडी पळून धरतात. वाचताना कधी घाई नको, एक एक अर्थ, एक एक शब्दाचा अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे. दोन्हीतली कथा आज मला सांगायची आणि कथेतलं वर्म इतकं सुंदर आहे. मला त्या दोन्ही कथा, दोन्ही अध्यायामध्ये, दोन्ही ग्रंथामध्ये एकच कथा, पण त्याचं वर्म ज्यावेळेस मी वाचलं, लक्षात आलं, त्याचा बोध लक्षात आला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की दोन्हीही कवित्व करणारे महान साधूंनी हाच अध्यायामध्ये, दोन्ही ग्रंथामध्ये हाच अध्याय का घेतला. हा लिखाणात कवित्व करण्यामध्ये थोडाफार फरक आहे, पण मूळ जी कथा आहे ती मात्र निश्चित दोन्हीकडे समान आहे. आणि ती कथा आज मला आजच्या निमित्त सांगायची. असं आहे की नंदीनाम नावाचं एक गाव होतं, नंदीग्राम. आता बऱ्यापैकी जशी कथा मी सांगायला सुरुवात करेन, ज्यांनी वाचलाय शिवलीलामृत त्यांना आठवायला सुरुवात होईल. आणि असं जर विचारलं, नाही हो एवढं कुठं लक्षात राहिलं असतं का,
एवढं जर आमच्या लक्षात राहत असतं तर आम्हीच बसलो असतो या गादीवर. खरंय खरंय, तुमचं खरंय. नंदीनाम नावाचं एक ग्राम होतं, म्हणजे गाव होतं फार प्राचीन पुरातन. आणि त्या गावामध्ये अनेक मंदिर, धार्मिक वृत्ती, प्रचंड सजवळ असा गावकऱ्यांचा, गावातल्या प्रत्येक सज्जनांचा स्वभाव. प्रत्येक त्या नंदीनाम ग्रामामध्ये देवादिदेव महादेवांचं प्रचंड सुंदर पुरातन प्राचीन शिवालय. आणि त्या शिवालयामध्ये प्रत्येक जण प्रातःकाल झाला की शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. किंबहुना शिवाचा जप करत प्रत्येक जण शिवालयामध्ये दर्शनाला जात असे. आता शिवालयामध्ये दर्शनाला जाताना सुद्धा काही नियम आहे. एक तर शिवालयामध्ये प्रवेश करताना सगळ्यात अगोदर नंदीला नमस्कार करावा. काय? नंदीला नमस्कार करून शिवालयामध्ये प्रवेश करताना अंतर्मुख परावानीने नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. फक्त नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप, तिथे प्रणव लावलेला नाही. बऱ्याचदा शिवमंदिरात गेल्यानंतर दर्शन करत असताना बरीचशी लोक जे शिवलिंग आहे त्याच्यामध्ये बारकाईने पाहिलं तर अत्यंत सुंदर वर्णन शिवपुराणात आणि लिंग पुराणामध्ये त्याचं केलेलं आहे. मध्यभागी आहे त्याला लिंग म्हटलं जातं आणि कडेला आहे त्याला जलाधारी म्हटलं जातं. दर्शन करत असताना किंबहुना पूजा अर्चना करत असताना जलाधारी म्हणजे ज्या बाजूनी पाणी अर्पण केल्यानंतर उतरतं त्याला जलाधारी म्हणतात. त्या जलाधारीच्या बरोबर लिंग आणि जलाधारीच्या मध्यभागी पार्वतीचा निवास असतो, देवीचा निवास असतो. आणि डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला कार्तिक स्वामी असतात. नमस्कार करताना सगळ्यात अगोदर जलाधारीला नमस्कार करावा लागतो लांबून, म्हणजे देवीला नमस्कार करायला, मग गणपतीला आणि कार्तिक स्वामीला, तदनंतर शिवालय. शिवालयात गेल्यानंतर पूजा करताना बरीचशी लोक पाण्याचा गडवा घेतल्यानंतर थेट महादेवाच्या लिंगावर अर्पण करतात. ते पाणी स्वीकारलं जात नाही, अशी पूजा होत नाही. म्हणून सगळ्यात अगोदर जलाधारीवर जगतजननी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आहे. नंतर डाव्या बाजूला गणपतीला अर्पण करायचंय, मग उजव्या बाजूला कार्तिक स्वामींना अर्पण करायचंय आणि तदनंतर महादेवांना ते जल अर्पण करायचंय. आमच्याकडे काय होतंय शास्त्र माहित नाही. गडवाभर पाणी घ्यायचं, कळशीभर पाणी घ्यायचं, हर हर महादेव, आणि धडाधड त्या पिंडीवर पाणी ओतून द्यायचं. झाडाला पाणी घालताय का पिंडीला घालताय? देवालयामध्ये प्रवेश केला आहे, तुम्हाला वाटतंय शिव भोळा आहे, नक्कीच भोळा आहे, पण इतका भोळा नाही की तुमचं भोळ पण त्याला कळत नाही, बर का? आणि मग त्या शिवालयामध्ये नमस्कार करताना शिवपिंडी पासून दूर, शिवपिंडीवर कोणीही डोकं ठेवू नये. नमस्कार करताना शिवलिंगावर कधी शिरकमल अर्पण करू नये, बाजूला नमस्कार करावा. बरीच लोक मंदिरात गेल्यानंतर देवाच्या डोक्याला डोकं लावतात. वा, एवढी डोकेबाज आहे काय काय? अजिबात नाही चालत. आणि मग तशा पद्धतीने नमस्कार केल्यानंतर बाहेर आल्यानंतर सोमसूत्री प्रदक्षिणा सांगितली. ते 3 वेळा केल्यानंतर परिपक्व होते. असं शिवालयात प्रवेश केल्यानंतर नियमबद्ध असणारे नंदीग्रामी असे शिवभक्त अनेक त्या मंदिरामध्ये प्रवेश करून अत्यंत भक्तिभावंत करणारे शिवालयामध्ये पूजा करत होते. जिथं गाव आहे त्या गावात अनेक प्रकारचे लोक राहत असतात.
सगळे काही सज्जन नाहीत. आणि त्याच गावामध्ये एक वेश्या त्या नगरामध्ये राहत होते. जी वेश्या स्वतःला पतिव्रता समजायचे. आता प्रश्न कसा आहे मुळात व्यभिचारिणी, पण स्वतःला काय समजती? पतिव्रता. इतकी धनवान होती ती, इतकी लावण्यखणी होती, इतका प्रचंड त्याच्याकडे पैसा होता, तर तिच्या त्या वेश्यालयामध्ये कितीतरी लोक काम करत होते. अनेक दास दासी, अनेक नृत्य करणाऱ्या, अनेक कलाकार, वाद्य वाजवणारी, अशी अनेक सगळी मंडळी त्या वेश्यालयामध्ये कार्य करत होती. आणि त्या वेश्यालयाची जी मालकीन होती लावण्यवती, ती मात्र प्रचंड शिवभक्तीत अर्पण तिने संपूर्ण जीवन केलं होतं. प्रचंड शिवभक्ती होती तिच्याकडं. आता बऱ्याचदा असं होतं, भक्ती ही करत असताना, भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होत असताना त्याला ना जात लागत नाही, ना वर्म लागत नाही, ना कर्म लागत नाही. पण तुम्ही आम्ही या भक्तीला कर्मामध्ये आणि जातीमध्ये वाटून टाकलो. म्हणजे एखादा चांगला ब्राह्मण असेल तर तो पूजा छान करतो, त्यालाच देव पावेल असं तुम्हाला आम्हाला वाटत असतं. पण कधी कधी एखादा कर्माने जर का शुद्ध काम करणार जरी असला, पण अंतःकरणात शुद्ध भक्ती असली, तर देव त्याच्या मागे राहतो. का? पंढरीच्या पांडुरंगाच्या रावळामध्ये गेल्यानंतर, दर्शन बारणी खाली उतरल्यानंतर कानोपात्राची जी समाधी आहे तीही पूर्वीची एक वेश्याच होती. आणि त्या कानोपात्राची आज समाधी पंढरीश पांडुरंगाच्या रावळात आहे. म्हणून कधीही कोणाला कर्मावरून लगेचच तुम्ही वाईट ठरवू शकत नाही हो. पण आम्हाला सवय लागली नेहमी, आम्ही चांगले बाकी सगळे वाईट. आणि नेमकी वेश्या गणी तिच्या कर्माशी प्रामाणिक, पण शिवभक्ती अंतरित इतकी प्रचंड की भयानक प्रचंड तिच्याकडे शिवभक्ती होते. एक दिवस शिवानंद नावाचा एक वैश्यवाणी त्या नगरामध्ये प्रवेश करतो. शिवानंद नावाचा एक वैश्यवाणी, असा व्यापारी धनवान, इतकी संपत्ती की त्या नगरामध्ये आल्यानंतर, नंदीग्राम नगरामध्ये आल्यानंतर महाराज त्याला पाहण्यासाठी गाव अख्खं गोळा झालं. इतकी संपत्ती, धनवान, अनेक प्रकारचे अश्व, अनेक प्रकारचे रुपये, सोने, दागिने, अलंकार, प्रचंड सगळं कशाकडं. आणि गावामध्ये उतरल्यानंतर तो सगळ्यात अगोदर त्या वेश्या गणिकीच्या घरी गेला, त्या व्यभिचारिणीच्या घरी गेला, त्या वेश्यालयामध्ये गेला. गावातली लोक, वाह, आज म्हणली बाईचा धंदाच आहे, काय लोकांच्या तोंडाला हात लावता येतोय का? लय विचित्र महाराज, आपले विचित्र इतके विचार आहेत ना भयानक, त्याचा अंदाज बांधू शकत नाही कोणी. महाराज तो वेश्यालयामध्ये पोहोचला, त्यावेळेस त्यांनी ती गणिका, व्यभिचारिणी गणिका पुढे आली. त्याचं रूप पाहिलं तर अंगामध्ये बाराबंडी घातलेली, पांढर शुभ्र वस्त्र, धोतर नेसलेलं आहे, हातामध्ये अनेक प्रकारचे रुद्राक्षाच्या माळा आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, आणि कपाली त्रिपुंडी लावलेली आहे. आणि त्याच्या हातावर एक वैशिष्ट्यपूर्ण विशेष असे एक शिवलिंग होतं की जे हिरे, मोती, माणिक जडभरीत असं होतं की त्याच्यातून अनंत सूर्याचा त्या किरण बाहेर पडत होती, तेज बाहेर पडत होतं. त्या हातातलं शिवलिंग त्या गणिकाने, व्यभिचारिणी तिने पाहिलं. तत्क्षणी त्यांनी त्या वाण्याला, शिवानंद वाण्याला, त्या व्यापाऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाले, नमस्कार केला. आणि तिच्या रंगमहालामध्ये, नाट्य मंदिरामध्ये तिने त्यांना असं दिलं बसायला. त्यावेळेस तिच्या त्या नाट्य मंदिरामध्ये, रंग मंदिरामध्ये एक मरकट म्हणजे माकड आणि कोंबडा होता. आणि विशेष म्हणजे
त्या दोन्हीच्याही गळ्यामध्ये एक रुद्राक्ष घातला होता तिने. माकडाच्याही गळ्यात रुद्राक्ष होता आणि त्या कोंबड्याच्याही गळ्यात रुद्राक्ष होता. आणि ते दोघही इतकी त्या रंगमंडपामध्ये त्या सुंदरीने त्यांना नाचायला शिकवलं होतं, म्हणून ते इकडे तिकडे उड्या मारून ते नाच करत होते. ज्यावेळेस शिवानंद व्यापारी धनिक त्या ठिकाणी विसावला, जलपान झालं आणि त्याच्या हातातलं जे शिवलिंग आहे त्यांनी समोर असणाऱ्या आसनावर ठेवलं. जसं ते शिवलिंग पाहिलं तसं त्या क्षणी त्या गणिकेने सांगितलं, त्या व्यापाऱ्याला वैश्याला विचारलं, तू मागल ती किंमत मी तुला या शिवलिंगाची दे, वाटेल तेवढा पैसा दे, तू म्हणला तर सगळी संपत्ती नावाव करून दे, शिवलिंग मला दे. इथं भाव लक्षात घ्या, इथं भाव लक्षात घ्या, इथं देवावरचं प्रेम लक्षात घ्या. त्या गणिकाचं प्रेम त्या भगवंतावर शिवावर किती आहे, आणि एका शिवलिंगासाठी तिची असणारी सगळी संपत्ती सुद्धा ती दान करायला तयार आहे, वाटेल ते त्या शिवलिंगासाठी द्यायला तयार आहे. मग शिवावर तिची प्रीती किती असेल. निश्चित मान्य ती गणिका आहे, ती वेश्या आहे, ती व्यभिचारी नाही, पण तिच्या अंतःकरणातली जी भक्ती आहे ती शुद्ध आहे आणि हे मानावंच लागेल. आणि भगवंत तुमचा कर्म नाही पाहत, तुमच्या अंतःकरणातली शुद्ध भक्ती पाहत असतो. आणि अगदी तसंच त्या गणिकेच्या बाबतीमध्ये झालं. त्या व्यापाऱ्याने सांगितलं, मला शिवलिंग द्यायचं नाहीये, म्हणजे असं काही करू नका, तुम्ही मागाल ती किंमत, तुम्ही मागाल ते सगळं तुम्हाला वाटेल, तुमच्या मनात जी गोष्ट असेल ती तुम्ही मागा, मी हे शिवलिंग मला द्या. त्या व्यापाऱ्याने सांगितलं, तू एक वेश्या आहेस ना? म्हणे हो. पण मला असं कळलंय तू स्वतःला पतिव्रता समजती? म्हणली हो, मी आहे पतिव्रता. आणि तो व्यापारी हसू लागला की कशा पद्धतीने ही पतिव्रता आहे, कशी पतिव्रता होऊ शकते? जी वेश्या आहे व्यभिचारिणी ती पतिव्रता होऊ शकत नाही. आणि ती म्हणे मी पतिव्रता आहे, होती आणि राहणार. पतिव्रता इतकं सोपं नाही. पतिव्रता स्त्री जर का बाहेर अंगणामध्ये आली तुळशीला पाणी घालायला, तर तापता सूर्य सुद्धा मागे सरतो आणि तिच्या डोक्यावर सावली धरतो. तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. आपल्या बायांना छत्री उघडायला लागली, झाल्या पतिव्रता, गेला सूर्य. पतिव्रता स्त्री म्हणजे ज्यावेळेस महाराज तिची जर का बाहेर पडली तर ती पृथ्वी सुद्धा थंडगार होती आणि तिच्या पायाचा स्पर्श करून तिच्या पायाला नमस्कार करते. पतिव्रता स्त्री म्हणजे 33 कोटी देवता जिला नमन करतात तिला पतिव्रता म्हणतात. आणि पतिव्रता स्त्रीचा पहिला धर्म एकच आहे, रोज नित्य आपल्या पतीची सेवा करणे, त्याला पतिव्रता स्त्री म्हणतात. जी पत्नी आपल्या पती परमेश्वराचं नित्य पाद्यपूजन करून त्याच्या पायाची जी काही तीर्थ आहे ती रोज ग्रहण करते, तिला पतिव्रता म्हणतात. एकदा करून बघा, एकदा तुमचं कसं पतिव्रता उगा आपलं वडाला 5 वेळा 7 वेळा आपलं येडं मारते आणि ही येडं पडले परत तेवढं सांभाळून घ्या म्हणता येत नाही. श्रावण महिन्यात एक संकल्प करा, ऐका तुम्ही. आता आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, आजचा दिवस जाऊ द्या, आता रात्रीचं गार लागण पायाला त्यांच्या. उद्या सकाळी आपण प्रयत्न करा. उद्या सकाळी सौभाग्यवती स्त्रीने रोज सकाळी पतीचं स्नान संध्या पूजा अर्चना झाली, मोठ्या प्रेमाने खुर्ची ठेवा बसायला किंवा पाठ ठेवा आणि फार गोड आवाज द्या. हो ऐकले का, ती धावत येते टावेलवर, काय काळजी करू नका. ती लय उतावर नवरा कोण गेला बस, आलं का लक्षात? आले, बसवा त्यांना, त्यांचे पाय धुवा काय, आणि त्यांच्याकडे बघताना नारायणाकडे पाहताय, प्रत्यक्ष भगवंत तुमच्या समोर बसलाय असं बघा. आणि त्यांच्या पायावर पाणी घाला,
दूध घाला, पाणी कोमट आणा, त्याच्या मनात बरं गावला आता, त्याच्या लई त्रास दिलाय पप्याच्या बाबाने, आज सोडतच नाही, उकळून पाणी आणा, मारा नवरा, अगदी नॉर्मल आणा, थंड पाणी घाला, दूध घाला, पाय स्वच्छ धुवा, आणि त्या पायाचं जे काही तीर्थ आहे ते तीर्थ तुम्ही सगळं प्या. तुमचं तीर्थ पिणे म्हणजे कसं आहे, झालं ते सगळं पाणी जे परातीत ताटात तांबडात आहे सगळं त्याशी परात तोंडाला लावा, अजिबात दुसऱ्याला देऊ नका. उद्यापासून प्रयोग करा. महाराजांच्या गाडीवर सांगतो 43 दिवस हा प्रयोग करा. 43 दिवस प्रत्यक्ष भगवंत तुमचा दास होईल. पण 43 दिवस अजिबात कंटाळायचं नाही. रोज तेच हास्य, स्माईलच बदलायची नाही, काही हो, तेवढंच लय अवघड घ्यायचं का. जर 43 दिवस तुम्ही ही संकल्पना, ही सेवा जर केली, काय सांगू, भगवंत तुमच्या केवढी कृपा करा, प्रचंड कृपा करा. काय पण एकदा प्रयोग करून बघा, खूप लाभ होईल हो तुम्हाला. आता बसलेली एखादी माई माऊली म्हणा, महाराज ऐकला असतो पण पप्याचा बाप त्याला ऐकायचा नाही. आता तेवढं ऐकायचं नाही म्हणलं, तुम्ही लायकीच्या. उद्यापासून तयार करा, सेवा करा. खरंच तुम्हाला महाराजांचं लय मोठं पुण्य. आता ती वेश्याकनिका व्यभिचारिणी म्हणते मी पतिव्रता आहे. शिवानंद व्यापारी बसलाय तिथे, शिवलिंग हिरे जडित मोठेच प्रचंड सुंदर अनंत कोटी सूर्याचे प्रकाश त्याच्यातून ओसंडून वाहतात. म्हणे ठीक आहे, तू जर पतिव्रता असेल तर मग मी तुला हे शिवलिंग द्यायला तयार आहे, पण ठीक आहे, ऐका काय, तू 3 दिवस माझी पत्नी म्हणून तुला 3 दिवसाचा पतिव्रतेचा संकल्प करावा लागेल. त्या क्षणी मी तुला शिवलिंग देईन. तयार झाली ती गणिका, तयार झाली ती व्यभिचारिणी. वेश्या लावण्यवतीने हातामध्ये तीर्थ घेतलं, जल घेतलं, संकल्प सोडला की मी सूर्य चंद्र यांना साक्षी म्हणून वचन देते की 3 दिवस मी तुमची पतिव्रता म्हणून स्त्री राहील. आणि संकल्प त्यांच्या चरणावर सोडला. अजून एक ऐक, म्हणजे काय, हे जे शिवलिंग आहे हे शिवलिंग माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे, आणि या शिवलिंगाला जर काही झालं तर मी माझा प्राण सोडून देईल. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. नियम अटी झाल्या. नाट्य मंदिरामध्ये असणारी ही उभयंता शिवानंद व्यापारी आणि ही लावण्यकरी वेश्याकन्या दोघही आपल्या महलातून रंगमहलामध्ये गेल्या. त्यावेळेस ते शिवलिंग हातात असताना तो व्यापारी म्हटला, गर्भगाभाऱ्यामध्ये हे शिवलिंग ठेवणं योग्य नाही, याला व्यवस्थित उत्तम जागी ठेवा. आणि मग त्यांनी ते शिवलिंग नाट्य मंदिरामध्ये ठेवलं, ज्या ठिकाणी मरकट आणि कोंबडा होता. विसरू नका या 2 गोष्टी. हे दोघही मला तुम्हाला सांगायच्यात. हे माकड आणि हा कोंबडा कोण होता? त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष होता. कोणाच्या गळ्यात रुद्राक्ष आहे? कोणाच्या गळ्यात रुद्राक्ष आहे? अजून कोण राहिले? आलं का लक्षात? त्या माकडांना कळलं, पण अजून आपल्या काही असो. आता गंमत आहे, वेश्यालयामध्ये हे सगळं चालू आहे. वेश्यालयामध्ये का माकडाच्या गळ्यात रुद्राक्ष, कोंबड्याच्या गळ्यात रुद्राक्ष, काहीतरी वैशिष्ट्य आहे ना. दोघही ते वैश्य वाणी व्यापारी आणि वेश्या ही अंतरीच्या ग्रहामध्ये गेली आणि रतिक्रीडा करण्यासाठी त्यांनी प्रवेश केला.
त्यावेळेस त्या क्षणी काही क्षणामध्ये ज्या नाट्य रंगमंडपामध्ये शिवलिंग ठेवलं होतं आणि यांना नाच शिकवला होता. कुणाला? माकडाला आणि कोंबड्याला. पूर्वीच्या काळी लाईट नव्हत्या, ते लांबन दिवे सगळे होते आणि रंगीबिरंगी पडदा. आता वर्णन त्या ग्रंथात त्या रंगमंडपाचं फार सुंदर केले. आता आपण काही तिकडे गेलो नाही, जे गेल्या त्यांना आता दिसत असेल समोर सगळं. बघा कसं आपलं हसा येत झालं बाबा. ते माकडाने उडी मारली इकडून कोंबड्याकडं, कोंबड्याने उडी मारली माकडाकडं, लांबन दिवे दोन्ही तुटले आणि त्या मंडपाला आग लागली आणि काही क्षणात भडागणी पेटला. धग 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 करणारा अग्नी ज्या महली हा वैश्यवाणी आणि वेश्या रतिक्रीडा करत होत्या त्या महालामध्ये अग्नीने प्रवेश केला आणि सगळी धावपळ झाली आणि याच्यामध्ये तो मरकट आणि कोंबडा दोन्ही भस्मसात झाले. ज्यावेळेस व्यापारी बाहेर आला, व्यापाऱ्याने पाहिलं ज्या ठिकाणी आपण शिवलिंग ठेवलं होतं त्या शिवलिंग कुठे पाहिलं तर शिवलिंगाला संपूर्ण बाजूनी संपूर्ण आगीने ते भग्न पावलं होतं. हे पाहिल्यानंतर त्या क्षणी त्यांनी ठरवलं होतं, त्यांनी सांगितलं होतं आधीच की जर या शिवलिंगाला काही झालं तर मी त्या क्षणी प्राण टाकील आणि हर हर महादेव म्हणेला आणि त्या भडाग्नीमध्ये त्या वाण्याने उडी मारली. वाणी जरूर खात संपला. गावकऱ्यांनी आजूबाजूने सगळ्यांनी पटकन धावपळ करत त्या वेश्यालयामध्ये सगळ्यांनी मिळून ती आग शांत केली. आग प्रशांत झाल्यानंतर ती जी गणिका होती, वेश्या होती, तिच्या लक्षात आलं आपण त्या वाण्याला, त्या व्यापाऱ्याला आपण वचन दिलं होतं की मी 3 दिवस तुझी पत्नी म्हणून पतिव्रता म्हणून राहील आणि पती मेल्यानंतर सती जाणं हा तिचा धर्म होता. लक्षात घ्या. तिने तात्काळ गावच्या जोशांना ब्राह्मणांना बोलून घेतलं, सांगितलं जो वाणी काल त्या अग्नीमध्ये गेला तो माझा पती होता आणि पतिव्रतेचा पहिला धर्म आहे की आपला पती गेल्यानंतर सती जावं, मी सती जाण्यासाठी तयार आहे. तात्काळ तिने सगळ्या गावातल्या ब्राह्मणांना बोलून घेतलं आणि सती जाण्याची तयारी केली. आतापर्यंत जमवलेली सगळी माया, धन, ऐश्वर्य सगळं गावातल्या प्रत्येकाला त्यांनी वाटून टाकलं, काही ठेवलं नाही. हात जोडला आणि आता सती जायचंय म्हणून चिता रचलेली आहे. आणि महाराज सौभाग्यवतीचे स्वरालंकार तिने धारण केले. सौभाग्यवतीचे स्वरालंकार धारण केले. मुखामध्ये देवादिदेव महादेवांचा जप सुरू केला आणि काही क्षणामध्ये चितेला अग्नीने स्पर्श केला आणि आता तिने त्याच्यामध्ये उडी मारणार आहे म्हणून एकदा देवाचा दहवा केला, एकदा देवाला प्रार्थना केली आणि त्या क्षणी एका क्षणामध्ये जशी त्या अग्नीमध्ये तिने उडी मारली तसा कैलास पर्वताहून भयानक असा पांढरा शुभ्र नंदी आणि त्या नंदीवर भगवान पंचानन 5 मुखाचे शिव, गळ्यामध्ये रुद्राक्षमाळ, हातामध्ये पानपत्र, त्रिशूळ, डमरू घेऊन अतिवायू वेगाने धावत आले आणि त्या चितेमध्ये उडी मारणाऱ्या वेशेला कवळे धरलं आणि बाजूला घेतलं. ज्यावेळी शुद्धराने पाहिलं प्रत्यक्ष शिव, तोही पंचानन 5 मुखाचा शिव, पांढऱ्या शुभ्र अशा महाबलाढ्य नंदीवर त्यांचं आगमन झालं आणि वायुवेगाने कैलासातून आलेला शिवाने त्या वेश्यागणिकेला ते चितेतून वाचवलं. बाजूला घेतल्यानंतर देवाने सांगितलं मी प्रसन्न झालो, अति प्रसन्न झालो, महाप्रसन्न झालो. एक वेश्या असून सुद्धा तू स्वतःला पतिव्रता समजत होतीस, किंबहुना तू पतिव्रता आहे की नाही हे पाहण्यासाठी मी तुझी परीक्षा घेतलो. तो वाणी कोण नव्हता, तो शिवानंद दुसरा तिसरा वाणी कोणी नसून मी स्वतःच होतो.
मी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. एक आनंद. तुम्हाला काय वाटतं, फक्त तुमचीच परीक्षा देव घ्यायला येईल का? देव ज्याची परीक्षा घेतो तो पात्र त्याचा असावा. लक्षात घ्या. वेश्यागणिकेची परीक्षा घ्यायला शिवानी शिवालयातून यावं. किती भक्ती मोठी असं तिची, प्रचंड भक्ती मोठी. आणि तत्क्षणी शिवानी सांगितलं की तू या, मी घेतलेल्या परीक्षेला उत्तीर्ण झाली, मी तुझ्या अत्यंत प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग. नीट ऐका, मला इथंच मर्म सांगायचंय. आणि सगळ्या कथेतलं हेच मर्म आहे की ते मागणं प्रचंड सुंदर मागितलंय. देवाने सांगितलं काय मागायचे ती माग. महाराज काय मागावं त्या वेश्यागणिकेने? ते देवाला सांगितलं, देव महादेवा, तुला जर मला वर मागण्याची तू मला सांगत आहे तर मी तुला नम्रतेने माझे वरदान आहे की तू, मी तुझ्या चरणी मागते, ती मला दे. देव म्हणला काय पाहिजे? माझ्या बरोबर असणारे सगळे दास दासी, किंबहुना माझ्या नाट्य मंदिरातले सगळे सोयरे, या सगळ्यांना मोक्ष प्राप्त करून दे आणि तुझ्या चरणाच्या अखंड सेवा करून दे. किती सुंदर मागणं आहे महाराज. तिच्या नाट्य मंदिरामध्ये दास काम करत होते, म्हणजे कोणीतरी पाणी भरत असेल तिच्या नाट्य मंदिरामध्ये वेश्यालय, कोणीतरी त्या ठिकाणी झाडलोट करत असेल, कोणीतरी त्या ठिकाणी वाद्य वाजवत असेल, कोणीतरी त्या ठिकाणी अनेक प्रकारचे काम करत असेल, कोण स्वयंपाक करत असेल. वेश्यागणिकेला दुसरे नातेवाईक कोण येतो? कोण आहे? तिच्या नाट्य मंदिरातले प्रत्येक दास आणि दासींना सगळ्यांना मोक्ष दे असं तिने मागितलंय. मला तिचं मागणं हे वाचल्यानंतर खरंच सांगतो, अगदी त्या वेश्यागणिकेला वेश्या म्हणण्यापेक्षा ती एक देवी होती आणि तिचं आचार आणि विचार तिच्या भक्तीविषयी श्रेष्ठ होते. ती पुढे जाऊन म्हणती की माझ्या प्रत्येक दासाचं, दास म्हणजे तिच्याकडे येणारा रती, सुख मागणारा जो येणारा जो कोणी असेल त्यालाही ती म्हणती मोक्ष दे. आता जर जाता जाता कुणाला तरी जाता जाता भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हटलेच, गोटेमाळला अचानक तुमची गाडी आडावली देवाने. महादेवा, तू सारखाच मठात जातोय, दर गुरुवारी मठात जातो, चांगलं प्रवचन ऐकतो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे असं समजा. महादेव म्हटले, गृहीत धरा, तुला काय मागायचे ते माग. इथं बसलेला कोणी बी असू दे, कोणी बी असू दे, ती म्हणन का आमच्या मठात जेवढी स्वामी भक्त आहेत, जी आज आरतीला येतात ती, जी घरी राहिल्यात ती, सगळ्यांना मोक्ष दे किंवा सगळ्यांना इतकं दे, 100 कोटी रुपये दे, त्यांच्या आयुष्यात त्यांचे दुःख येऊ नये. खरं सांगायचं असं कोण कोण आपल्या मठातलं मागणं मागत? एकांतर नका, हा खरंपणा, खरं मनापासून. खोट जर बोलला तर गोटेमाळच्या वर गाडी जाणार नाही. हा फरक आहे त्या वेश्यात आणि तुमच्यात आणि आमच्यात. हा फरक आहे. मग खऱ्या अर्थाने कोण श्रेष्ठ आहे? ती वेश्यागणिका श्रेष्ठ आहे का आम्ही रोज देवाजवळ जाऊन भजन कीर्तन नामजप करून आम्हाला पावत नाही आम्ही श्रेष्ठ आहे, आमची भक्ती श्रेष्ठ आहे? ती वेश्या श्रेष्ठ आहे. खरंच ती वेश्या श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सायंदेवानी सुद्धा गुरुचरित्रामध्ये अध्याय क्रमांक 33 मध्ये रुद्राक्ष वर्णन करत असताना तिच्या शिवभक्तीचं वर्णन केलंय आणि शिवलीलामृत ग्रंथामध्ये 11वा अध्यायात पुन्हा त्यांचं वर्णन केलंय. कधीतरी अध्याय वाचल्यानंतर लक्षात आलं का की काय मागितलंय? या
आणि व्यापारी कोण होता? आज यांना पहिल्यांदा 11वा अध्याय कळला असं वाचणे राहिला. नाही तर खरंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे अध्याय वाचत असताना खरंच तुम्ही त्याच्या कथा जाणून घ्या. एखादा अध्याय तुम्ही वाचला तर नाही कळला, आम्हाला विचारा, गुरुजी आम्ही एवढं वाचले पण माझ्या काही लक्षात येणार, तुम्हाला त्याच्यावर कथा मी सांगत नाही. पण उगीच करायचंय म्हणून परमार्थ करू नका. परमार्थ करायचा तर हृदय अंतःकरणापासून करायचं. याच्या पुढे जाऊन सांगतो. आता या कथेमध्ये 2 गोष्टी होत्या. एक मरकट म्हणजे माकड आणि दुसरा कोंबडा. ही कोण होती दोघं? की ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माला होता. हा विषय राहिलाच ना. ही दोघं कोण होती? भद्रसेन नावाचा एक राजा होता. त्या राजाने त्याच्याकडून एक अपराध झाला आणि अपराध झाल्यामुळे त्याला शाप मिळाला की तुझा पुत्र मरकट होईल. भद्रसेन नावाच्या राजाचा पुत्र होता तो मरकट. पण तो मरकट योनीमध्ये गेला तरीही शिवभक्ती विसरला नाही, तरीही त्यांनी रुद्राक्ष धारण केला. कारण शिवभक्त परायण भद्रसेन राजा होता. त्याच्या घरामध्ये शिवभक्ती होती. अखंड शिवभक्तीमुळे झालेला मुलगा पुत्र झाला. तो मरकट योनीमध्ये जरी गेला तरी त्यांच्याकडे काय होता? रुद्राक्ष होता. आणि जो कोंबडा होता तो कोंबडा कोण होता? तर त्या भद्रसेन राजाच्या प्रधानाचा मुलगा होता. आणि या राजाने प्रधानाकडून अपराध झाल्यामुळे दोन्ही मुलं यांची पशुयोनीमध्ये गेली. पण पशुयोनीमध्ये जरी गेली, शिवभक्ती इतकी अगाध होती की त्यांना त्याही जन्मामध्ये कंठात रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात होती. चाललाय श्रावण, थोडे दिवस राहिल्या. जर एखाद्याचा विचार बदलला, आपल्याकडे रुद्राक्ष आहे, फक्त गळा तुमचा घेऊन या. एवढा पावन पवित्र महिना आहे, मनाव जर घेतलं, पक्ष वाढवायचं काम चालू आहे आमचं. नोंदणी जरा कमी पडते. काही लोक म्हणतात आम्ही आहे तुमच्या पक्षात, नका काळजी करू. आणि उद्या म्हणतं खरी गेली तर गॅरंटी नाही ना. त्याच्यात मग पक्क काम झालं म्हणजे टेन्शन नसतं. शिवभक्ती इतकी महान आहे, इतकी पावन आहे, इतकी पवित्र आहे की त्या शिवभक्तीचा महिमा, रुद्राक्ष महिमा या दोन्ही ग्रंथामध्ये, अनन्य अनेक ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं त्या दोन्ही अध्यायाचं असं सांगितलंय की जो कोणी हा शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय आणि गुरुचरित्रातला 33वा अध्यायाचा पाठ करेल की किंवा श्रवण करेल, त्याच्या अंतःकरणातली भक्ती बळकट होईल आणि प्रत्यक्ष शिव आणि पार्वतीची अखंड त्याच्यावर कृपा होईल. असं या आजच्या 11व्या अध्यायाने या गुरुचरित्राच्या 33व्या अध्यायातला शिवभक्तीचा महिमा आपण आज पाहिला. आणि हाच महिमा अखंड वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु श्री स्वामी